लेसनला स्टार्ट करतोय. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. बघा, थर्ड लेसन आहे तुमच्या पुस्तकामध्ये, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. त्याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट आपण डिस्कस करणार आहे? रिप्रोडक्शन मध्ये असेक्शुअल आणि सेक्शुअल दोन्ही टाईप करणार आहे. नंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. तिसरा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड फोर्थ वन पॉप्युलेशन एक्सप्लोजन. म्हणजे ह्या चारही पॉईंट तुमच्या लक्षात असं येतं की या लेसन मध्ये आपल्याला जे शिकायचं ते कशाबद्दल शिकायचंय? रिप्रोडक्शन बद्दल. पार्ट फर्स्ट मध्ये म्हणजे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट मध्ये आपण वेगळ्या लाईफ प्रोसेस बद्दल डिस्कशन केलं होतं. मला वाटतं आपण एक्सक्रिशन बद्दल बघितलं होतं, डायजेशन बद्दल बघितलं होतं, न्यूट्रिशन म्हणजेच काय, पुन्हा रेस्पिरेशन म्हणजेच काय, एनर्जी कशी तयार होते. म्हणजे ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस ह्युमन बिईंगला किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कशा आहेत? इसेन्शियल आहेत. कशासाठी? टू सर्वाइव्ह, जगण्यासाठी त्या इसेन्शियल आहेत. म्हणजे न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिशन, सेन्सेशन, देन रिस्पॉन्स, दीज आर इसेन्शियल प्रोसेसेस टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह. जगण्यासाठी त्यांना त्या आवश्यक आहेत. बिसाइड दिस वन मोर प्रोसेस विच वन दॅट रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन ही अशी एक प्रोसेस आहे की जी इम्पॉर्टंट आहे. अगदी जगण्यासाठी ती इम्पॉर्टंट नाहीये, म्हणजे सजीवांना जगण्यासाठी ती इम्पॉर्टंट नाही, पण त्यांचं जाती सातत्य टिकवण्यासाठी ही प्रोसेस आहे ती महत्वाची. म्हणजे काय म्हटलंय बघा, बिसाइड दिस लाईफ प्रोसेसेस वन मोर लाईफ प्रोसेस ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज ए रिप्रोडक्शन. कोणती ती? रिप्रोडक्शन आहे. रिप्रोडक्शन डज नॉट हेल्प द ऑर्गॅनिझम टू रिमेन अलाइव्ह बट इट हेल्प टू मेंटेन द कंटिन्युटी ऑफ द स्पेसिस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. त्या सजीवाचं जाती सातत्य कशामुळे टिकलं जातं? तर रिप्रोडक्शन मध्ये. म्हणजे आजच्या लेक्चर किंवा हा जो व्हिडिओचे पुढचे व्हिडिओज असणार आहेत ते सगळे आपले कशावर असणार आहेत? रिप्रोडक्शन वर असणार आहेत. ठीक आहे, रिप्रोडक्शन म्हणजेच काय ते आता आपण थोडक्यात बघूया. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट आहेत मग कसे पाहिलं होतं, नुसतं ओव्हरलुक करूया. रिप्रोडक्शनमध्ये असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. थर्ड वन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड फोर्थ वन पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे. ठीक आहे, यातलं आपण रिप्रोडक्शन पहिल्यांदा पॉईंट बघूया. रिप्रोडक्शन म्हणजेच काय, ज्याला मराठीमध्ये आपण प्रजनन असं म्हणतो. रिप्रोडक्शन अदर लाईफ प्रोसेसप्रमाणेच महत्त्वाचे आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रिप्रोडक्शन आहे त्याच्यामुळं काय होतं आहे तर जाती सातत्य टिकून राहते किंवा पॉप्युलेशन, एखाद्या स्पेसिसची पॉप्युलेशन होते. इथे तुम्हाला डायग्राममध्ये वेगवेगळे प्लांट्स आणि ॲनिमल्ससुद्धा दिसतात. मग यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं, पण रिप्रोडक्शनचे सुद्धा टाईप्स आहेत. नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, पण तो नवीन ऑर्गॅनिझम कशा पद्धतीने तयार होतो आज आपण ह्या लेसनमध्ये बघायचं, ह्याच आपल्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर रिप्रोडक्शन म्हणजेच काय बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम कॉल्ड ॲज ए रिप्रोडक्शन. व्हॉट इज रिप्रोडक्शन? रिप्रोडक्शन म्हणजे इथं काय होतंय, एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतोय. बट कशाचं तयार होतोय? ऑफ अ सेम स्पेसिस. इथं एकाच स्पेसिस, म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉग असेल तर डॉगपासून काय येणार आहे? डॉगच होणार आहे, बरोबर आहे. सेम स्पेसिस असणार आहेत. म्हणजेच फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे पूर्वीचा जो काही ऑर्गॅनिझम आहे, जसं आपण मायटॉसिसमध्ये बघितलं होतं की जी सेल नवीन तयार होते ती सेल कुणापासून तयार होते तर प्री एक्झिस्टिंग सेलपासून तयार होते. तसं इथं नवीन ऑर्गॅनिझम तयार होतोय, तो कुणापासून तयार होतोय? अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. आणि त्याला आपण काय म्हणतोय? रिप्रोडक्शन. डेफिनेशन बघा, व्हॉट इज रिप्रोडक्शन? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस बाय अर्लियर एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम कॉल्ड ॲज ए रिप्रोडक्शन. ठीक आहे, मग रिप्रोडक्शन इज द व्हॅरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जसं बाकीच्या इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तशी रिप्रोडक्शनसुद्धा एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर एक अशासाठी इम्पॉर्टंट आहे की आपण फर्स्ट लेसनमध्ये इव्हॉल्युशन बघितलं. इव्हॉल्युशन कसं होत गेलं तर स्पेसिस टू इव्हॉल्युशन होत गेलं. मग हे इव्हॉल्युशन होण्यासाठी काय होणं गरजेचं आहे? रिप्रोडक्शन. म्हणजे काही ऑर्गॅनिझममध्ये म्युटेशन झालं, चेंजेस झालं, अडॅप्टेशन झालं तर त्यांच्यामध्ये नवीन पिढी तयार होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? रिप्रोडक्शन तयार व्हायला पाहिजे. म्हणजे रिप्रोडक्शन इज ए important reason for the responsible for the evolution, ठीक आहे, of each species. Then
In living organism, reproduction occurs mainly by two methods. रिप्रोडक्शन होण्याच्या दोन मेथड आहेत. त्या कोणकोणत्या? तर एक म्हणजे असेक्शुअल मेथड आणि दुसरी म्हणजे सेक्शुअल मेथड. ठीक आहे. असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन आर द टू मेन मेथड ऑफ रिप्रोडक्शन. डेफिनेशन आणि याचे टाईप्स लक्षात ठेवायचे. तर पहिल्यांदा आपण काय बघूया, असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय बघूया. आपण ज्यावेळेस मायटॉसिस आणि मिओसिस मागच्या लेक्चरला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की जे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्यांच्यामध्ये काय होत असतं, मायटॉसिस असतं. का? तर याच्यामध्ये असणारा पेरेंट काय असतो, सिंगल पेरेंट असतो. ठीक आहे. ह्या रिप्रोडक्शनमध्ये एकच पेरेंट असतो. डेफिनेशन बघा, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमीट इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे अशी रिप्रोडक्शन की ज्यामध्ये नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. तो नवीन ऑर्गॅनिझम कुणापासून तयार होतो, ऑफ द सेम स्पेसीज, ज्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट नसते, विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमिट्स. म्हणजे तर गॅमिट्स तयार होत नाहीत. मिओसिस प्रोसेस इथं होत नाही, गॅमिट्स तयार होत नाहीत. ठीक आहे. डेफिनेशन पुन्हा बघूया आपण. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमीट इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. As this reproduction does not involve union of two different gametes, the new organism has exact genetic similarity with the reproducing organism. म्हणजे इथं रिप्रोडक्शन होत असताना सिंगल पॅरेंट आहे. ठीक आहे. इथं दोन गॅमेट्स इथं इन्व्हॉल्व होत नाही. त्यामुळे नवीन जो ऑर्गॅनिझम आहे तो नवीन ऑर्गॅनिझम एक्झॅक्ट त्याची जी काही जेनेटिक सिमिलॅरिटी असणार आहे ती सिमिलॅरिटी कुणाप्रमाणे असणार आहे, तर त्याच्या पेरेंट्सप्रमाणे असणार आहे. ओके. मायटॉसिसचं उदाहरण दिले बघा. दिस इज युनिपेरेंटल रिप्रोडक्शन. कसलं रिप्रोडक्शन आहे ते युनी मीन्स सिंगल, पेरेंटल मीन्स पॅरेंट. एक सिंगल पॅरेंट रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतो आणि इथं जे डिव्हिजन होतं ते डिव्हिजन कोणतं असतं, मायटॉटिक सेल डिव्हिजन. ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितले मायटॉटिक सेल डिव्हिजन याच्यामध्ये होतं असं रिप्रोडक्शन की जे युनिपॅरेंटल असतं आणि त्यातल्या सेल डिवाइड होतात. त्या सेल डिवाइड कुणासारखे असतात, कोणती डिव्हिजन असते त्याची, मायटॉटिक सेल डिव्हिजन असते. आणि इथं नवीन सेल तयार होतात त्या सेम कुणासारखे असतात, पेरेंटसारखे असतात, कारण त्यांच्यामध्ये जेनेटिक सिमिलॅरिटी असते, एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी असते. ठीक आहे. आता बघा याचे काही ड्रॉबॅक्स आहेत आणि काही जे ॲडव्हान्टेजेस पण आहेत. तर ड्रॉबॅक काय आहे याचा, की इथं जेनेटिक कॉम्बिनेशन होत नाही. आता मिओसिस आपण बघितलं तर मिओसिसमध्ये आपण पाहिलं की प्रोफेज जी फेज आहे, प्रोफेज फर्स्टमध्ये काय होतं तर क्रॉसिंग ओव्हर होतं किंवा रिकॉम्बिनेशन होतं. म्हणजे पॅरेंटमधले जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती जेनेटिक इन्फॉर्मेशन काय होते तिथं ट्रान्सफर होते किंवा त्याची देवाणघेवाण होते आणि म्हणून त्याला आपण क्रॉसिंग ओव्हर असं म्हणतोय. पण ह्या असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मिओसिसच होत नाही आहे. त्यामुळे इथं जेनेटिक व्हॅरिएशन आढळत नाही किंवा जेनेटिक रिकॉम्बिनेशन नाही. क्रॉसिंग ओव्हर होत नसल्यामुळं इथं आपल्याला काय दिसत नाही, व्हॅरिएशन दिसत नाही. त्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला व्हॅरिएशन दिसत नाही. मग याचे ॲडव्हान्टेज काय आहेत बघा. ॲडव्हान्टेज काय आहे याची, तर ही जी असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ती प्रोसेस कशी आहे, फास्ट आहे कुणापेक्षा दॅन सेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा ड्रॉबॅक आणि ॲडव्हान्टेज काय. ड्रॉबॅक काय आहे, अब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन अँड मीन्स लॅक ऑफ व्हॅरिएशन. आणि ॲडव्हान्टेज याचा असं आहे फास्ट प्रोसेस दॅन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये कशा पद्धतीनं होतं आहे तर आपण एक फ्लो चार्टमध्ये बघूया. ठीक. असेक्शुअल रिप्रोडक्शनचे पुन्हा दोन टाईप केलेत, कारण इथं ऑर्गॅनिझम आहे ते काही ऑर्गॅनिझम युनिसेल्युलर आहेत म्हणजे सिंगल सेल असणारे आणि काही ऑर्गॅनिझम कसे आहेत, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. त्यामुळे त्याचं क्लासिफिकेशन पहिल्यांदा दोन याच्यामध्ये केलं आहे. फर्स्ट वन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड सेकंड वन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. खूप सोपा पॉईंट आहे हा. बघा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पुन्हा 3 पॉईंट केले, बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन, बडिंग. कोणकोणते आहेत, बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन, बायनरी फ्युजन,
मल्टिपल फिजन अँड बडिंग. ठीक आहे, हे 3 आहेत. हे कशामध्ये, हे सगळे असेक्शुअल रिप्रोडक्शनच आहे. फक्त फरक काय आहे, हे जे बायनरी फिजन असेल किंवा मल्टिपल फिजन आहे किंवा बडिंग आहे, हे कशामध्ये होतं आहे, तर ते ऑर्गॅनिझम कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत. कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत. तर इकडे बघा, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये हे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, ह्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जे रिप्रोडक्शन होतं आहे ते कुठल्या कुठल्या मेथड आहेत, फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन अँड स्पोर फॉर्मेशन. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आहे, कुठले कुठले आहेत ते मेथड, फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन अँड स्पोर फॉर्मेशन. हे सगळं आपण आजच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहे. खूप सोपे सोपे पॉईंट आहेत. त्यातला पहिला आपण बघतोय तो म्हणजे बायनरी फिजन. ठीक आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. त्यातला पहिला पॉईंट आपण बघतोय तो म्हणजे बायनरी फिजन. बायनरी फिजन, बाय मीन्स 2, ओके, 2 असं म्हणतो आपण. म्हणजे ह्या फिजनमध्ये ह्याचं डिव्हिजन होत असताना काय होत असतं, तर 2 ऑर्गॅनिझम तयार होतात. ठीक आहे, हे रिप्रोडक्शन होत असताना जे ऑर्गॅनिझम तयार होतात ते एक सेलच असणार आहे, कारण हे युनिसेल्युलर आहे. एका सेलपासून किती सेल तयार होतात, 2 सेल तयार होतात. त्या प्रोसेसला आपण बायनरी फिजन असं म्हणतो. आणि मग ती बायनरी फिजन तुम्हाला पाहायचं असेल तर पुस्तकामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिली. एखादं पॉन्ड आहे, तळं आहे, त्यातलं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये काही ॲक्वॅटिक प्लांट्स असणार आहे तेही घ्यायचे, पुन्हा त्याच्यामध्ये काही व्हीट ग्रेन्स टाकायचे आणि 3-4 दिवसाने हे स्लाईड ते पाणी किंवा ते जे डिकम्पोज झालेले घटक आहेत ते काय करायचे, स्लाईडवर घेऊन मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर तुम्हाला पॅरामेशियममधलं बायनरी फिजन पाहायला मिळते. जर तुम्हाला वेळ असेल तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करू शकता. आता बायनरी फिजन म्हणजेच काय बघा, बायनरी फिजन कुणामध्ये होतं, तर तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये किंगडम शिकला आहे की नाही. मग किंगडममध्ये पहिल्यांदा आपण सेलचं डिव्हिजन सुरुवातीला केलं, ते प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक केलं होतं. आणि प्रोकॅरियोटिकमध्ये कोणता किंगडम होता, प्रोटिस्टा. मग ह्या जे बायनरी फिजन जनरली दिसतंय ते प्रोटिस्ट कुठले कोणते प्रोटीन्स आहेत, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना एक्सेट्रा. प्रोटिस्टमध्ये मोस्टली आपल्याला काय दिसतं, बायनरी फिजन दिसतं. आणि काही युकॅरियोटिकसुद्धा आहेत. युकॅरियोटिक सेल ऑर्गनेली म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये असणारे काही घटक, मग ते कोणकोणते, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. प्लांट सेलमध्ये तुम्हाला माहिती आहे क्लोरोप्लास्ट असतात. मग मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टमध्ये सुद्धा जे रिप्रोडक्शन होतं ते असेक्शुअल रिप्रोडक्शन असतं आणि ती मेथड म्हणजे कोणती असते, बायनरी फिजन. बघा एक्झाम्पल, बायनरी फिजन प्रोटिस्ट आहेत, प्रोकॅरियोटिक्समधले प्रोटिस्ट आहेत, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना. आणि युकॅरियोटिक सेल जे आहेत त्याच्यामधले काही ऑर्गनेलिज कोणकोणते, मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. यांच्यामध्ये सुद्धा असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय द बायनरी फिजन. मग बायनरी फिजनमध्ये नक्की काय होतं, तर इथे बघा, पेरेंट सेल डिव्हाइड होते. ठीक आहे, पेरेंट सेल काय होते, डिव्हाइड होते आणि काय तयार होतात, फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल. इथं तयार होणाऱ्या डॉटर सेल सेम कुणासारखे असतात, पेरेंटसारखे असतात. ठीक आहे, इन दिस प्रोसेस पेरेंट सेल डिव्हाइड टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल. बायनरी फिजन ऑकर्स आयदर बाय मायटोसिस और अमायटोसिस. आता बायनरी फिजन जे होते ते 2 मेथडनी होते. एकतर मायटोसिसनी होईल किंवा अमायटोसिसनी होणार. मिओसिस नाही. कशामध्ये होणार आहे, फक्त मायटोसिसनी होईल किंवा अमायटोसिस होईल. मग इथं जे 2 तुकडे होणार आहेत, कारण आपण 2 सेल तयार होतोय नवीन म्हणतोय, म्हणजे त्या जे ऑर्गॅनिझमचे 2 तुकडे होणार आहेत ते तुकडे कोणत्या फिजननी किंवा कोणत्या ॲक्सिसनी होतात त्याच्यावरून पुन्हा त्याचे 3 टाईप केले. बघा, ॲक्सिस ऑफ फिजन ऑर डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. जे प्रोटिस्टमध्ये थोडेसे पुन्हा जे तुकडे होतात त्याचे ॲक्सिस जे आहे ते ॲक्सिस कुठून होतात, कट कुठून होतं आहे, याच्यावरून पुन्हा ह्या फिजनचे, बायनरी फिजनचे प्रकार केलेत. पहिलं म्हणजे सिम्पल बायनरी फिजन. मग सिम्पल बायनरी फिजन म्हणजे साधं. ठीक आहे, जनरली
एक्झाम्पल आपण याचं काय घेतोय, अमिबा. तुम्हाला माहिती आहे की अमिबा हा कसा आहे, त्याचा शेप आहे का, इरेग्युलर शेप आहे. अमिबा हा ऑर्गॅनिझम कसा आहे, ज्याला शेप नाही आहे, इरेग्युलर शेप आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये ज्यावेळेस बायनरी फिजन होतंय ते ठराविक ॲक्सिसमध्ये होत नाही आहे. असं व्हर्टिकली पुन्हा हॉरिझेंटली कसंही होतं, ठीक आहे. म्हणजे त्याला एक स्पेसिफिक ॲक्सिस नाही, कोणत्याही प्लेनमध्ये तो डिवाइड होतो. म्हणून त्या फिजनला काय म्हटलं जातं, सिम्पल बायनरी फिजन असं म्हटलं जातं. अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. कारणही दिले, अमिबा कोणत्याही प्लेनने डिवाइड होतोय, कोणत्याही प्लेनमध्ये डिवाइड होतोय, कारणही त्याने दिले, कारण त्याला स्पेसिफिक शेप असत नाही. आणि म्हणून त्या फिजनला काय म्हटलं जातं, सिम्पल बायनरी फिजन. लक्षात ठेवा, एक्झाम्पल सिम्पल बायनरी फिजन, एक्झाम्पल अमिबा. ठीक आहे. सेकंड उदाहरण दिलेलं आहे, सेकंड टाईप दिलेला आहे ट्रान्सवर्स बायनरी फिजन. मग ट्रान्सफर बायनरी फिजन कुणामध्ये दिसतं, तर पॅरामेशियममध्ये दिसतं. ट्रान्सफरमध्ये तुम्हाला माहिती आहे आडवं, ठीक आहे. इथं तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसतंय की जे काही फिजन होतं आहे ओरिजिनल पॅरामेशियम नंतर डिव्हाइड झाल्यानंतर हे डिव्हिजन जे होतं आहे ते कसं होतं आहे, ट्रान्सफर होतं आहे आणि नंतर 2 पॅरामेशियम तयार झालेले आहेत. ठीक आहे. ह्या फिजनला काय म्हणायचं, ट्रान्सफर बायनरी फिजन. त्याच्यानंतर युग्लिनाचं उदाहरण दिलं आहे. युग्लिनाचं ऑर्गॅनिझम आहे, याच्यामध्ये जे फिजन होतं किंवा त्याचं जे कटिंग म्हणू शकतो आपण ते, किंवा डिव्हिजन असं म्हणतोय, तर तो युग्लिना जो आहे तो डिव्हाइड कसा होतोय, लॉन्जिट्युडनल होतोय, म्हणजे असं उभा होतोय. कसा होतोय, उभा होतोय. डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय बघा इकडे. युग्लिना जो आहे त्याचं डिव्हिजन आहे ते कसं होतंय, व्हर्टिकली होते, उभं होतंय. आणि म्हणून त्या फिजनला काय म्हणायचं, लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. बायनरी फिजन जनरली 2 डिव्हिजन, जे काही सेल आहे त्याचे 2 डिव्हिजन किंवा 2 नवीन सेल. पण इथं सुद्धा कोणत्या ॲक्सिसमध्ये तो ऑर्गॅनिझम कट होतो याच्यावरून 3 प्रकार केले. फर्स्ट वन सिम्पल बायनरी फिजन, सेकंड वन ट्रान्सफर बायनरी फिजन अँड थर्ड वन लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. Binary fission is usually performed by living organism during favorable condition. इथे त्यांनी सांगितलं की बायनरी फिजन ह्या ऑर्गॅनिझममध्ये कधी होते, ज्या वेळेस कसली कंडिशन असेल, फेवरेबल कंडिशन असेल. तुम्ही म्हणाल फेवरेबल कंडिशन आणि अनफेवरेबल कंडिशन म्हणजेच काय. फेवरेबल कंडिशन म्हणजे त्यांच्या वाढीसाठी त्यांना आवश्यक असं पौष्टिक वातावरण असेल, फूड मटेरियल अवेलेबल असेल, वॉटर अवेलेबल असेल, अशा वेळेस. एक्झाम्पल त्यांनी म्हटलं दॅट इज अवेबिलिटी ऑफ ॲब्युडंट फूड मटेरियल. भरपूर प्रमाणामध्ये किंवा भरपूर प्रमाणामध्ये तर काय असेल, फूड मटेरियल किंवा अदर काही लागणाऱ्या त्यांच्या गरजा असतील त्या तिथे पूर्ण असतील, तर ती कंडिशन कशी असते, फेवरेबल कंडिशन असते. म्हणजे फेवरेबल कंडिशनला, कारण हे मी का सांगते, तर आपण नंतरचे मल्टिपल फिजनमध्ये अमिबाचं उदाहरण बघणार आहे पुन्हा. त्यावेळेस अमिबा डिवाइड करतो त्यावेळेस तुम्हाला तिथे एक पॉईंट येणार आहे की अनफेवरेबल कंडिशन. फेवरेबल कंडिशन ज्यावेळेस असेल, म्हणजे त्याला पोषक म्हणू शकतो आपण त्याला, पोषक असं वातावरण असेल, त्यावेळेस जे फिजन अमिबामध्ये होतं ते कोणतं असतं, बायनरी फिजन असतं. ठीक आहे. म्हणजे बायनरी फिजन केव्हा केलं जातं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम केव्हा करतात, तुम्हाला असा क्वेश्चन विचारला तर तुम्ही सांगाल ड्युरिंग फेवरेबल कंडिशन. बघा पुढचा पॉईंट आहे, पुढचं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते म्हणजे मल्टिपल फिजन. मल्टिपल फिजनमध्ये आपल्याला काय दिसतंय, तर एक्झाम्पल पुन्हा अमिबा दिसतं. अमिबामध्ये मल्टीफिजन केव्हा होतं, तर मग सांगितल्याप्रमाणे जर कसली कंडिशन असेल, अनफेवरेबल कंडिशन असेल. अ सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिजन इज परफॉर्म बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्ट. अमिबासारखे इतर काही प्रोटिस्ट आहेत त्यांच्यामध्ये मल्टिपल फिजन होतं. मल्टिपल फिजन म्हणजेच काय, मेनी. मग अशी बायनरी फिजन 2 सेल तयार झाले, तर मल्टिपलचा अर्थ काय होणार आहे, जास्त आपल्याला इथं सेल तयार होणार आहे किंवा जास्त अमिबुले तयार होणार दिसणार आहेत. Amoeba stop the formation of pseudopodia and thereby movement whenever there is a lack of food or any other type of adverse condition. ज्यावेळेस अशी कोणती ॲडव्हर्स कंडिशन आली तर अमिबा सुडोपोडिया फॉर्मेशन, सुडोपोडिया म्हणजे बाहेरचे आपल्याला ते स्ट्रक्चर, त्याचे लेग स्ट्रक्चर त्याला दिसतो आपण, त्याला सुडोपोडिया असं म्हटलं जातं. म्हणजे सुडोपोडिया फॉर्मेशन किंवा त्याची मुवमेंट थांबवतं आणि ते सुडोपोडिया आहेत ते पूर्णपणे आत खेचून घेतो.
केव्हा करतो तो? वेन देअर इज अ लॅक ऑफ फूड ऑर एनी टाईप ऑफ ॲडवर्स कंडिशन. ॲडवर्स कंडिशन किंवा फूड अवेलेबल नसेल तर अशा वेळेस अमिबा काय करतो, त्याचे सुडोपोडिया आहेत तो पूर्णपणे आत खेचून घेतो आणि आतपणे खेचून घेतल्यानंतर साहजिकच त्याचा शेप जो आहे तो राऊंड फॉर्म होतो. ठीक आहे, तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसते बघा अमिबा. इथं स्ट्रक्चर कसं झालेलं आहे, जवळजवळ राऊंड शेप झालेला आहे. प्रोटेक्टिंग कव्हरिंग अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि हे जे राऊंड स्ट्रक्चर झालेलं आहे त्याला सिस्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, सच इन्सिस्टेड अमिबा ऑर एनी अदर प्रोटीज इज कॉल्ड ॲज ए सिस्ट. ठीक आहे, नंतर काय होतंय बघा. मेनी न्यूक्लियर फॉर्म्ड बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट. आता इथं काय होतं, फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत नाही, फक्त कॅरिओकायनेसिस. म्हणजे अमिबा हा युनिसेल्युलर आहे, याचा त्याच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस असणार आहे. मग ज्यावेळेस सिस्ट तयार होतं त्यावेळेस सिस्टमध्ये काय होतं, तर हे जे एक न्यूक्लियस आहे ह्या एका न्यूक्लियसपासून त्याचं रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन होतं आणि बरेचसे न्यूक्लियाय तयार होतात. मेनी न्यूक्लियर फॉर्म्ड बाय द रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन द सिस्ट. नंतर काय होतं, इट इज फॉलोड बाय द सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. सुरुवातीला न्यूक्लियर डिव्हिजन होतं आणि नंतर पुन्हा सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतं आणि बरेचसे ॲम्युब्युले तयार होतात. बघा, पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, नंतर सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि काय तयार होतं, बरेचसे ॲम्युब्युले तयार होतात. म्हणजे प्लुरल अमिबाचं बरेचसे ॲम्युब्युले तयार होतात. दे रिमेन इन्सिस्टेड टिल देर आर ॲडवर्स कंडिशन. जोपर्यंत ॲडवर्स कंडिशन आहे तोपर्यंत त्या सिस्टमध्येच ते राहतात. सिस्ट ब्रेक ओपन ऑन अरायवल ऑफ फेवरेबल कंडिशन अँड मेनी ॲम्युब्युले आर रिलीज. ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन येते त्यावेळेस हे सिस्ट काय होतं, ब्रेक होतं, फुटतं आणि त्याच्यामधून हे बरेचसे ॲम्युब्युले काय होतात, बाहेर पडतात. म्हणजे इथं तुम्हाला ह्या रिप्रोडक्शनमध्ये काय दिसतं, तर पेरेंट काय आहे, सिंगल पेरेंट आहे. ह्या सिंगल पेरेंटपासून मेनी ऑर्गॅनिझम तयार झालेले दिसतात. ठीक आहे, मेनी ॲम्युब्युले तयार झालेले दिसतात. म्हणून ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, मल्टिपल फिजन असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा पुढचा रिप्रोडक्शनचा पार्ट आहे तो म्हणजे बडिंग. आपण युनिसेल्युलरचा तिसरा पॉईंट बघतो तो म्हणजे बडिंग. बडिंगमध्ये काय होतं बघा, हे जे एक्झाम्पल याचं आहे ते म्हणजे ईस्टचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे ईस्ट हा एक फंगस आहे आणि हा एकच असा फंगस आहे की जो युनिसेल्युलर आहे. ठीक आहे, त्यामुळे बडिंगचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं ईस्ट. अ सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन ए ईस्ट अ युनिसेल्युलर फंगस. ईस्ट हा काय आहे, एक फंगस आहे पण तोही कसा आहे, युनिसेल्युलर आहे. बाकीचे फंगस सगळे काय आहेत, मल्टीसेल्युलर आहे. ईस्ट सेल प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लिया बाय मायटोटिक डिव्हिजन. सो ॲज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग द ईस्ट सेल इज कॉल्ड ॲज ए पेरेंट सेल. इथे बघा आपल्याला पहिल्यांदा काय दिसतंय, ही ईस्ट सेल आहे. मग ज्यावेळेस याच्यामध्ये त्याच्या न्यूक्लियसमध्ये पहिल्यांदा मायटोटिक डिव्हिजन होतं आणि ह्या मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर ह्या एका न्यूक्लियसपासून किती न्यूक्लियस तयार होतात, 2 न्यूक्लियस तयार होतात. त्याच्या अप्पर पार्टला असं बर्ड लाईक कंडिशन दिसते म्हणून त्याला बडिंग असं म्हणतोय आपण. मग ज्यावेळेस 2 डॉटर न्यूक्लिया तयार होतात साहजिकच इथं ह्या ईस्ट सेलला आपण काय म्हणणार आहे, पेरेंट सेल असं म्हणणार आहे. पुन्हा इथं काय होतं, न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं की साहजिकच पुन्हा काय होतं आहे, सायटोप्लाझमचं सुद्धा डिव्हिजन होतं आहे. अ स्मॉल बल्ज ॲपियर ऑन द सरफेस ऑफ पेरेंट सेल. दिस बल्ज इज ॲक्च्युअली बड. इथं आपल्याला बल्जिंग जर दिसतंय त्या बल्जिंगलाच काय म्हटलं जातं, बड असं म्हटलं जातं. वन ऑफ द 2 डॉटर न्यूक्लिया एंटर्स दिस बड. ह्यातला 2 न्यूक्लिया तयार झालेले आहेत. तर 2 न्यूक्लियापैकी एक न्यूक्लिया ह्या बर्डमध्ये एंटर करतो. आफ्टर सफिशियंट ग्रोथ बर्ड सेपरेट फ्रॉम द पेरेंट सेल अँड स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंटली ॲज अ डॉटर इज सेल. ज्यावेळेस ह्या बर्डची सफिशियंट काय होईल, ग्रोथ होईल. ह्या बर्डची पुरेशी अशी ग्रोथ झाली की हे जे बर्ड आहे ते बर्ड ह्या पेरेंट सेलपासून काय होतं, डिटॅच होतं आणि इंडिपेंडंटली जगायला सुरुवात करतं. ठीक आहे, आणि मग ह्या सेलला आपण काय म्हणणार आहे, डॉटर ईस्ट सेल असं म्हणणार आहे. ठीक आहे, बडिंगचं एक्झाम्पल काय आहे, ईस्ट. ईस्ट हे काय आहे, एक युनिसेल्युलर फंगस आहे ज्याच्यामध्ये हे ईस्ट सेल सुरुवातीला पेरेंट सेल म्हणतोय आपण.
याच्यावर आउटग्रोथ निर्माण होते, त्याला बड असं म्हणतोय. इथं पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, 2 डॉटर न्यूक्लिया तयार होतात, त्यातला एक न्यूक्लियस काय होतो, ह्या बडमध्ये एंट्री करतो, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि नंतर इथं डॉटर इज सेल तयार होतात. ठीक आहे, ह्या 3 मेथड झाल्या कशामधल्या, इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे आपण मल्टीसेल्युलरमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते बघणार आहे. बरोबर आहे. मग आता इथे पहिलाच पॉईंट आहे तो म्हणजे फ्रॅगमेंटेशन. आता इथे बघा, इथे ऑर्गॅनिझम सगळे कसे राहतात, मल्टीसेल्युलर आहेत. मगाचे तिन्ही सुद्धा कसे होते, युनिसेल्युलर, यांच्यामध्ये एक सिंगल सेल होती. साहजिकच आता इथे आपण मल्टीसेल्युलरचं बघतोय, म्हणजे याच्यामध्ये मेनी सेल्स असणार आहे. थोडंसं इथं कॉम्प्लेक्सिटी काय होत जाणार आहे, त्या ऑर्गॅनिझमची वाढत जाणार आहे. तर फ्रॅगमेंटेशन पहिला पॉईंट आहे बघा. फ्रॅगमेंटेशनमध्ये काय म्हटलं आहे, इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन द बॉडी ऑफ पेरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप into many fragments and each fragment start to live as a independent new organism. तुम्हाला फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा माहिती आहे की नाही, म्हणजे तुकडे केव्हा होतात, तर एखादी गोष्ट असेल ती आपण कट केली की त्याचे तुकडे तयार होतात. ठीक आहे, तसं इथे ह्या रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, एखादा ऑर्गॅनिझम जो आहे ज्या फ्रॅगमेंटेशनमध्ये येतो, ह्या ऑर्गॅनिझमचे काय, तो ऑर्गॅनिझम आहे तो ब्रेक होतो आणि जे काही फ्रॅगमेंट्स तयार होतात त्या प्रत्येक फ्रॅगमेंटपासून एक नवीन स्वतंत्र, इंडिपेंडंट म्हटलं आहे, नवीन स्वतंत्र एक ऑर्गॅनिझम तयार होतो आणि तो पुन्हा स्वतंत्र असं जगायला सुरुवात करतो. ठीक आहे, तुम्हाला एक डायग्राम याच्यामध्ये एक्झाम्पल स्पायरोगॅरा म्हटलं आहे आणि अल्गीचं ते एक उदाहरण आहे आणि स्पॉन्जेसचा जर विचार घेतला आपण तर सायकॉन आहे. म्हणजे अल्गी हे आपण प्लांटमध्ये मोडतोय, स्पायरोगॅराचं उदाहरण दिले आणि ॲनिमल्सचा जर विचार केला तर स्पॉन्जेसमधलं सायकॉनचं उदाहरण दिलं. एक्झाम्पल लक्षात ठेवा, रिप्रोडक्शन फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होतं आहे, तर एक्झाम्पल स्पायरोगॅरा अँड सायकॉन. इथे तुम्हाला डायग्राम दिसते स्पायरोगॅराची. हा ओरिजिनल पेरेंट स्पायरोगॅरा आहे. काही कारणानुसार ज्यावेळेस ह्याचे तुकडे होतात, फ्रॅगमेंट्स होतात, तेव्हा हा प्रत्येक फ्रॅगमेंट इंडिपेंडंटली जगायला सुरुवात करतो. ठीक आहे, अशा पद्धतीने इथं 2 स्पायरोगॅरे तयार होतात. Whenever there is a plenty of water and nutrients are available to Spirogyra, its filaments grow very fast and break up into many small fragments. जेव्हा फेवरेबल कंडिशन म्हणजे जेव्हा त्या स्पायरोगॅराला भरपूर प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स मिळेल, वॉटर मिळेल, त्यावेळेस जे फिलामेंट्स आहेत ते फिलामेंटची वाढ होते, ग्रोथ होतात आणि ग्रोथ झाले की नंतर काय होतं, काही ठिकाणांमध्ये त्याचे फ्रॅगमेंट्स होतात, तो ब्रेक होतो आणि हेच मग फ्रॅगमेंट्स आहेत ते कशी सुरुवात करतात, टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ न्यू स्पायरोगायरा फायबर. ठीक आहे, ईच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ न्यू स्पायरोगायरा फायबर्स. आता सायकॉनमध्ये त्यांनी काय म्हणले बघा, इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेक्स अप ॲक्सिडेंटली, सायकॉनची बॉडी जर काही कारणानुसार जर ब्रेक झाली आणि त्याचे तुकडे झाले, बरेचसे तुकडे झाले, तर प्रत्येक फ्रॅगमेंटपासून एक नवीन सायकॉन तयार होतो. बघा, म्हणजे फक्त फ्रॅगमेंट्स तयार झाले तर प्रत्येक फ्रॅगमेंटपासून पुन्हा एक नवीन सायकॉन तयार होतो. इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेकअप ॲक्सिडेंटली इंटू मेनी फ्रॅगमेंट, ईच फ्रॅगमेंट डेव्हलप इंटू अ सायकॉन. ठीक आहे, हे झालं फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन इझी आहे, त्या ऑर्गॅनिझमचे फ्रॅगमेंट्स तयार होतात आणि ते फ्रॅगमेंट्स पुन्हा इंडिपेंडंटली जगायला सुरुवात करतात. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजे पुनर्निर्मिती होणं. खूप सोपा पॉईंट आहे हा सुद्धा. रिजनरेशन म्हणजेच काय होतं, तर इथं जे काही कंडिशन्समुळं त्या ॲनिमल्सचे काय होतात, तुकडे झाले, तर प्रत्येक तुकड्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. एक्झाम्पल याचं प्लॅनेरिया दिले बघा. रिजनरेशन म्हणजेच काय, अंडर सर्टन सिच्युएशन अँड ॲनिमल, एक्झाम्पल प्लॅनेरियाचं दिलं, अँड ॲनिमल प्लॅनेरिया ब्रेकअप इट्स बॉडी इंटू 2 पार्ट्स. काही कारणानुसार जर ह्याच्या बॉडीचे तुकडे झाले अँड देअर आफ्टर ईच पार्ट रिजनरेट रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी, जिथून तो पार्ट तुटलेला आहे त्या पार्टपासून नवीन जर ॲनिमल तयार होत असेल किंवा ती राहिलेली बॉडी आहे त्याची तयार होत असेल तर त्या प्रोसेसला आपण रिजनरेशन म्हणतोय. फॉर एक्झाम्पल इथं प्लॅनेरियाचं डायग्राम दिसते आपल्याला. काही काळानुसार जर प्लॅनेरिया कट झाला
तर काय होतंय बघा, हा समजा प्लॅनेरिया आहे, प्लॅनेरिया कट झाला तर वरचा भाग वेगळा आहे, खालचा भाग कट झाला तर साहजिकच काय होते, 3 तुकडे केलेत. ह्या वरचा भाग हेडचा भाग असेल तर त्याला पुन्हा हा खालचा भाग येतो. खालचा भाग नुसता जर तुकडाच असेल तर त्याला वरचा भाग येतो. आणि जर मिडल कट झाला असेल तर त्याला वरचा हेड आणि टेलचा पार्ट येतो. म्हणजे कोणत्याही पार्टमधून तो तुकडे झाले तर त्याच्यापासून काय होतो, नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. त्यांच्यामध्ये त्यांच्या सेल अशा असतात की ज्यांच्यामध्ये रिजनरेशन करण्याची पॉवर असते. ठीक आहे, एक उदाहरण तुम्हाला दिलं आहे. यू मे नो दॅट द वॉल लिझार्ड ब्रेकअप अँड डिस्कार्ड सम पार्ट ऑफ इट्स टेल इन एमर्जन्सी. Discarded part is regenerated after a period. This is an example of limited regeneration. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे बडिंग. आता असेक्शुअलमध्ये आपण दोनदा बडिंग बघतोय, पण ते होतं मगाचं ते युनिसेल्युलरमधलं होतं. आता बघतोय ते मल्टीसेल्युलरमधलं आहे. आता बडिंग म्हणजेच काय, तर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलाच की बर्ड फॉर्म होते, त्या ऑर्गॅनिझमवर बर्ड फॉर्म होते आणि पुन्हा ती इंडिपेंडेंटली जगायला सुरुवात करते. ठीक आहे, मग आता बडिंग म्हणजेच काय, एक्झाम्पल हायड्रा दिलं आहे. इन अ केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन ॲट अ स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी as outgrowth is formed by repeated division of regenerative cells of a body wall. हायड्रा तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतोय बघा हायड्राच्या कोणत्याही स्पेसिफिक पार्टमध्ये काय होत जाते तर तिथं सेल्स आहेत, सेल्सची आउटग्रोथ निर्माण होते. सेल्सची काय निर्माण होते, आउटग्रोथ निर्माण होते. त्याला आपण बड असं म्हणतो किंवा बडिंग असं म्हणतोय. आणि मग ह्या सेल्स असतात त्या रिपीटेड त्यांच्यामध्ये डिव्हिजन होत असतं आणि बड तयार झाली बघा. बड तयार झाल्यानंतर पुन्हा आपल्याला दिसतंय की त्या बर्डचं रूपांतर पुन्हा इथे काय होतं आहे, मिनी हायड्रामध्ये होते, लहान हायड्रामध्ये होतं आहे. म्हणजे हा पूर्णपणे छोटा हायड्रा जो तयार दिसतोय बर्ड आपल्याला, तो पूर्णपणे कुणावर अवलंबून असतो, ह्या मदर हायड्रावर अवलंबून असतो. आणि जेव्हा हा फुल्ली डेव्हलप होतोय त्यावेळेस मात्र तो काय होतो, त्याच्या मदरपासून डिटॅच होतो आणि इंडिपेंडेंटली जगायला सुरुवात करतो. इथे म्हटलं आहे बघा, दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज ए बर्ड. ह्या आउटग्रोथला आपण काय म्हणणार आहे, बर्ड असं म्हणणार आहे. बर्ड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म अ स्मॉल हायड्रा. ही बर्ड जी आहे ती प्रोग्रेसिव्हली काय होत जाते, वाढत जाते आणि साहजिकच तिच्यापासून काय तयार होतो, एक लहान स्मॉल हायड्रा तयार होतो. डर्मल लेअर अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ बडिंग हायड्रा आर इन द कंटिन्युटी विथ दोज ऑफ पेरेंट हायड्रा. पेरेंट हायड्रा सप्लाय न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. साहजिकच जे काही बॉडी लेयर्स आहे, डर्मल लेयर्स आहेत किंवा डायजेस्टिव्ह कॅव्हिटी, ही सुद्धा पेरेंट्सकडून कुठं जाते, त्या लहान हायड्राकडे जाते. आणि हा जो पेरेंट हायड्रा आहे तो ह्या छोट्या हायड्राला किंवा बडिंग हायड्राला न्यूट्रिशन सप्लाय करण्याचं काम करत असतो. बडिंग हायड्रा सेपरेट फ्रॉम पेरेंट हायड्रा अँड स्टार्ट टू लीड अँड इंडिपेंडंट लाईफ व्हेन इट ग्रोज अप अँड बिकम एबल टू लीड अँड इंडिपेंडंट लाईफ. हा जो बडिंग हायड्रा आहे हा पेरेंट हायड्रापासून ज्यावेळेस हा बडिंग हायड्रा आहे पूर्णपणे मॅच्युअर होतोय त्यावेळेस तो काय होतो, तर पेरेंट हायड्रापासून सेपरेट होतो आणि इंडिपेंडंट जगायला सुरुवात करतो. ठीक आहे, हे एक्झाम्पल आहे बडिंग. एक्झाम्पल बडिंगचं काय लक्षात ठेवणार तुम्ही, हायड्रा. ठीक आहे, याच्यानंतरचा पुढचा टाईप येतोय तो म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आता इथं हे जे रिप्रोडक्शन आहे हे रिप्रोडक्शन प्लांट्समध्ये होतं आहे. मग ते म्हणाल प्लांट्स म्हणलं की आपण काय म्हणतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन. नाही, काही प्लांट्स असे आहेत की त्यांचं रिप्रोडक्शन प्लांटच्या पार्ट्समधून होतं किंवा प्लांटच्या पार्ट्स मार्फत होतं. त्या रिप्रोडक्शनला काय म्हटलं जातं, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. डेफिनेशन बघा, रिप्रोडक्शन इन प्लांट विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट. तुला काय तर आलं असेल की हे जे रिप्रोडक्शन आहे ते कशामध्ये होतं, प्लांट्समध्ये होतं. कुणामार्फत होतं, विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट. कुठले कोणते पार्ट, रूट, स्टेम, लीफ अँड बर्ड. पुन्हा सांगते बघा, रूट, स्टेम, लीफ अँड बर्ड. ह्या पार्ट्समधून जर रिप्रोडक्शन होत असेल त्या प्लांटचं तर त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो. मग एक्झाम्पल तुम्हाला पहिल्यांदा पोटॅटोचं दिलं आहे. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इन पोटॅटो इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ आयज प्रेझेंट ऑन ट्यूबर. ट्यूबरमध्ये तुम्हाला पोटॅटोचं उदाहरण दिलं आहे. हे जे ट्यूबर्स आहेत ह्या ट्यूबर्सवर लहान आय लाईक स्ट्रक्चर असतात.
ठीक आहे. आणि मग हे आईस जे आहेत ह्या आईसपासून नवीन प्लांट पुन्हा तयार होतं आहे. म्हणजे हे जे रिप्रोडक्शन आहे ते कसलं झालं, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. तुम्हाला माहिती आहे की जे काही पोटॅटो आहे तो पोटॅटोला आपण काय म्हणतो, स्टेम म्हणतो, त्या प्लांटचा स्टेम म्हणतो. ठीक आहे. म्हणजे हे जे रिप्रोडक्शन होतं आहे ते बाय द स्टेम होतं आहे. नंतर एक उदाहरण ब्रायोफायलमचं दिलं, त्याला मराठीमध्ये आपण पानफुटी असं म्हणतो. इथं काय दिलं तर तुम्हाला डायग्राममध्ये बघितलं लक्षात येईल, हे जे लीफ आहे ह्या लीफला पुन्हा लहान लहान लीफ आलेले असतात. पण हे नुसते लीफ नसतात, तर त्या लीफला एक छोटंसं प्लांट रोप म्हणूया आपण, इथं त्याला रूट्स वगैरे असतात. म्हणजे तुम्हाला मार्जिनला दिसतं इथे बघा काय दिसतंय, तर नवीन छोटंसं प्लांट तयार झालेलं दिसतंय लीफलाच. आणि ज्यावेळेस ते थोडंसं मॅच्युअर होतं किंवा थोडंसं मोठं होतं त्यावेळेस ह्या पानापासून हे जे प्लांट छोटं आहे ते डिटॅच होतं आणि पुन्हा सुरुवात होते नवीन प्लांट त्याच्यापासून किंवा नवीन प्लांट त्याच्यापासून तयार होतं. एक्झाम्पल ब्रायोफायलम. ब्रायोफायलम इट इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बर्ड प्रेझेंट ऑन अ लीफ मार्जिन. लीफ मार्जिनवर आपल्याला लहान लहान बर्ड लाईक स्ट्रक्चर किंवा एक स्मॉल प्लांट लाईक स्ट्रक्चर दिसतं आणि त्याच्यापासून पुन्हा नवीन प्लांट तयार होतो. एक्झाम्पल ब्रायोफायलम. नंतर अजून एक शुगर केन किंवा ग्रासचं उदाहरण दिलं. यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं तर ते कुणामार्फत होतं, नोड्स मार्फत होतं. तुम्हाला शुगर केन माहिती आहे, शुगर केनमध्ये नोड्स आणि इंटरनोड्स असतात. मग ह्या नोड्स मार्फत आणि जर रिप्रोडक्शन होत असेल तर ते सुद्धा कुठलं असतं, तर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन असतं. नंतर काही अजून एक उदाहरण दिले, काही प्लांट्स आहेत, मग एक्झाम्पल कॅरोट, रॅडिश असेल, तर ह्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते कशामार्फत होतं, विथ द हेल्प ऑफ रूट. तुम्हाला माहिती आहे कॅरोट, गाजर, मुळा हे जे आहेत ह्यांच्या जे रिप्रोडक्शन होतं किंवा हे जे आहेत हे काय आहेत रे, रूट्स आहेत. त्या प्लांटचे फ्रूट नाही आहे, ते काय आहेत, रूट्स आहेत आणि ह्यांच्यामार्फत हे रिप्रोडक्शन होतं. ज्याचं लक्षात आलं असेल टोटल तुमच्या की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे असं की ते रिप्रोडक्शन स्टेम मार्फत होईल, लीफ मार्फत होईल, रूट मार्फत होईल किंवा नोड्स मार्फत होईल. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे स्पोर फॉर्मेशन. शेवटचाच आहे आपल्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनमधला स्पोर फॉर्मेशन. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे म्युकर. आता इथे तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सांगितली की एखाद्या ब्रेड किंवा भाकरी ह्युमिड प्लेस असेल तर ठेवायची आणि तुम्हाला माहिती आहे की तिथं काय होणार आहे, फंगस ग्रो होणार आहे. ठीक आहे. 2-3 दिवसानंतर तुम्ही ती बघितलं की फंगस असणार आहे आणि मग तो फंगस तुम्हाला कुठे घ्यायचा आहे, मायक्रोस्कोप खाली बघायचं आहे स्लाईडवर घेऊन. आणि मग हे फंगस म्हणजेच काय, तर फंगी लाईक अ म्युकर हॅव अ फिलामेंटस बॉडी. दे हॅव अ स्पोरॅन्जिया. Once the spores are formed, sporangia bursts and spores are released. इथे डायग्रॅम दिले बघा. बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेला ही डायग्रॅम विचारली जाते म्युकर म्हणून. ठीक आहे. मग इथं काय दिसतंय आपल्याला, तर इथं आपल्याला भाकरी किंवा ब्रेडचा तुकडा दिसतोय आणि इकडं आपल्याला त्याच्यावर ग्रीनिश लेअर आलेला दिसतोय. हा ग्रीनिश लेअर म्हणजेच काय आहे, तर इथं फंगसची ग्रोथ झालेली आहे. ह्या फंगसमध्ये आपल्याला एक इथं सर्क्युलर शेप दिसतोय, त्याला स्पोरॅन्जिया असं म्हणतात. आणि ह्या स्पोरॅन्जियामध्ये काय असतात, स्पोर्स असतात. मग ज्यावेळेस हे स्पोरॅन्जिया पूर्णपणे मॅच्युअर होतात त्यावेळेस ते ब्रस्ट होतात, फुटतात आणि त्यातून स्पोर्स काय होतात, बाहेर पडतात आणि अशा पद्धतीनं नवीन म्युकर तिथं तयार होतो. ठीक आहे. स्पोर फॉर्मेशन. तर इथं आपण टोटली असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पुन्हा 2 पॉईंट बघितले, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममधले. तर हे सगळे रिप्रोडक्शन आहेत, ते रिप्रोडक्शन आपण असेक्शुअल पद्धतीचं बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा काय बघणार आहे, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनचं बनणार आहे. बरोबर आहे. पण स्पोरचा अजून एक पॉईंट आहे बघा. स्पोर जर्मिनेट इन अ मॉइस्ट अँड वॉर्म प्लेसेस अँड न्यू फंगल कॉलनीज फॉर्म. स्पोर जर्मिनेशन कुठं होतं आहे, तर ज्या ठिकाणी मॉइस्ट आणि वॉर्म प्लेस असेल त्या ठिकाणी फंगल कॉलनी तयार होते.